आपल्याकडे मागील 2 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी आपण जिल्ह्यामध्ये टंचाईच्या अनुषंगाने आपण आराखडे तयार करत असतो. त्या आराखड्याचं इम्प्लिमेंटेशन पुढच्या 3 क्वार्टरमध्ये होत असतं. आज रोजी आपल्याकडे टँकरची संख्या तुम्हाला मी सांगतो. एकूण जवळपास 70 टँकर आज रोजी जिल्ह्यामध्ये चालू आहे. माणमध्ये 33 आहेत, वाईमध्ये 5 आहेत, पाटणमध्ये 7 आहेत, खटावमध्ये 11 आहेत, खंडाळामध्ये 1 आहे, कोरेगावमध्ये 12 आहे, महाबळेश्वरला 1 आहे. असे 70 टँकर सध्या चालू आहे. एकूण 140 केपा जवळपास त्याच्यामध्ये मंजूर केलेल्या आहेत. कार्यपद्धती अशीच आहे की आराखड्यामध्ये ज्या भागामध्ये ज्या गावामध्ये टंचाई भासण्याची शक्यता आहे त्या गावामध्ये एकूण 8 प्रकारच्या उपाययोजनांपैकी जी मोस्ट सुटेबल उपाययोजना आहे ती राबवून त्या ठिकाणी शक्यतो टँकर लागणार नाही असा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. मग त्याच्यामध्ये विहीर खोलीकरण आहे, गाळ काढणं आहे, किंवा आवश्यकता असेल तर तुमचं बोरवेल घेणं असेल, किंवा अस्तित्वातील जी पाणी पुरवठ्याची स्कीम असेल त्याच्या स्त्रोत बळकटीकरण असेल, त्याची काही बिघाड झालेला असेल तर त्याची तात्पुरती दुरुस्ती करणं असेल, आणि या सगळ्या प्रकारांमध्ये किंवा विहीर अधिग्रहण करणं असेल, या सगळ्यामधूनही जर पाणी टंचाई निवारण होत नसेल, त्याच्या परिसरामध्ये 1.5 किलोमीटरमध्ये पाणी उपलब्ध नसेल तर टँकरद्वारे आपल्याला पुरवठा करण्यासाठी मान्यता देणं उचित आहे. आणि त्याप्रमाणे आपण अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांचे जे मूळ अधिकार आहेत ते प्रांताधिकाऱ्यांना डेलिगेट केलेले आहेत. ज्यावेळेस त्या गावामध्ये पाणी टंचाई असल्याचा रिपोर्ट BDO तहसीलदारांकडे प्राप्त होतो त्यावेळेस ते जॉईंट इन्स्पेक्शन करतात. आणि आता आपल्याकडे एकूण 11 तालुक्यापैकी 7 तालुक्याच्या मुख्यालय ते प्रांताधिकारी तिथंच आहेत. त्यामुळे इमिजिएटली त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याकडनं टँकर मंजूर केला